विद्यार्थी मित्रांनो, आपण उपयोजित लेखन पाहतो आहोत आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत। उपयोजित लेखन 5वा आ मध्ये कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत। यात मध्ये एकंदरीत 10 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक कृतीला 5 गुण आहे। याच्यामध्ये 3 कृती येतात: बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन। तर या तिघांपैकी कोणती सोपी आहे असा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर माझ्या माहितीनुसार ह्या पहिल्या ज्या 2 आहेत त्या कृती खूप सोप्या आहेत: बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन। कारण परीक्षेला बातमी लेखन, जाहिरात लेखन यामध्ये एखादा तुम्हाला उतारा, एखादी जाहिरात दिली जाईल, त्याच्यावर बातमी लिहायला सांगितली जाईल। म्हणजे ती इतकी सोपी आहे की इन्स्टंट तुम्हाला सगळे साहित्य तिथे मिळतंय आणि त्याप्रमाणे तुम्हाला फक्त बातमी लिहायची आहे। जाहिरातीमध्ये पण त्या पद्धतीने आहे की एखाद्या प्रॉडक्टची ती जाहिरात तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मांडता आली पाहिजे। पण कथा लेखनामध्ये मुलांना काय होतं माहितीये का, त्या कथा लेखनामध्ये त्याचे 3 प्रकार आहेत बरं का। तर याचा पहिला जो प्रकार आहे ती मुद्द्यावरून गोष्ट लिहिली जाते। मग तुम्हाला एखाद्या कथेचे मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यावरून तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करायची। उदाहरणार्थ सोप्या भाषेत आतापर्यंत आपण लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली आहे। एक लाकूड तोड्या डॅश जंगलात जाणे डॅश त्याची कुऱ्हाड पाण्यात पडणे, ही कथा तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे। पण बऱ्याच वेळेला काय होतं की अशी अपरिचित कथा येते आणि तिथे तुम्ही गोंधळता, तुम्हाला ती कथा माहिती नसते। त्यामुळे ती कथा मुद्द्यावरून पूर्ण करताना तुम्हाला ती सुचत नाही। कारण कथेमध्ये आकलन होणं फार महत्त्वाचं आहे। आकलनातून उपयोजन म्हणजे तुम्ही ती कथा किती सुंदरपणे लिहिता आणि कथा लिहिताना ती भूतकाळामध्ये त्या भाषेच्या अंगाने तुम्हाला ती लिहायची आहे। दुसरा प्रकार याच्यामध्ये एक येतो कथाबीज येतं। कथाबीज ते कथाबीजामध्ये काय येतं की एक अपूर्ण कथा दिली जाते आणि ती अपूर्ण कथा तुम्हाला तुमच्या अंगाने पूर्ण करायची असते। म्हणजे या कथेचा सुरुवात दिली जाते आणि शेवट तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे त्या कथेचा सुरुवात आणि शेवट हा दोन्ही आकर्षक असला तर ती कथा खूप सुंदर दिसेल। आणि तिसरं आहे शब्दावरून कथा सांगितली जाते। शब्द दिले जातात, ते शब्द तुम्हाला त्या कथेमध्ये जोडायचे आहेत, सांधायचे आहेत, त्यांचा संयोग घडून आणायचा आहे। उदाहरणार्थ काही दिलं जाईल राजा, शिकारी, राक्षस, असे 5-6 शब्द दिले जातात। या 5-6 शब्दांना एकत्र करून तुम्हाला एक सुंदर कथा गुंफायची आहे। कथेमध्ये शीर्षक लिहिणं आहे आणि शेवट म्हणजे कथेचा बोध लिहिणं आहे। कथेचं शीर्षक आणि बोध यालाही गुण आहेत। तर या तिन्ही याचा विचार करता मला असं वाटतं की बातमी लेखन आणि जाहिरात लेखन हे तुम्हाला अधिक गुण देऊन जातील। कसे ते आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न 5व्या मधले बातमी लेखन या कृतीकडे आता आपण वळतो आहोत। बातमी लेखन सोपे, या ठिकाणी एक बातमी दिली आहे। उदाहरणार्थ म्हणून तुमच्या शाळेत स्वच्छता अभियान राबवले याची बातमी लिहा। लक्षात घ्या, प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असाच विचारला जातो। तुम्ही अक्कल हुशारीने तुम्हाला स्वच्छता अभियान कोणत्या दिवशी राबवलं जातं तर तुम्हाला माहिती पाहिजे की 2 ऑक्टोबर ही गांधी जयंती आहे। तर त्या गांधी जयंतीच्या दिवशी बहुतांशी शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं जातं। असे अनेक दिवस आहेत। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन आहे। APJ अब्दुल कलाम यांचा स्मृती दिन म्हणून तो साजरा केला जातो। 14 नोव्हेंबर बालदिन आहे। आपले देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तो दिवस आहे। 5 जून आहे पर्यावरण दिन आहे। 8 मार्च आहे जागतिक महिला दिन आहे। एक लक्षात घ्या मुलांनो, हे जे दिवस आहेत यातले जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते पण तुम्ही शोधून ठेवा। ते दिवस फार महत्त्वाचे, कारण बातमी लेखन करताना जर तुम्ही त्या दिवसाचा उल्लेख केला तर निश्चितच तुम्हाला याचे अधिक गुण, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की परीक्षकाला खुश कसं करता आलं पाहिजे ते तुमच्या अक्कल हुशारीने तुम्हाला समजलं पाहिजे। की त्या ठिकाणी जर तुम्ही टाकलं की 2 ऑक्टोबरला तुम्ही स्वच्छता अभियान राबवलंय तर अशा प्रमाणे बातमी तुम्हाला लिहायची आहे। बातमी लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगेन। कुठलीही बातमी लिहिताना आपण जसे पेपरामध्ये एखादी बातमी वाचतो, ती बातमी आधी घडून गेलेली असते आणि ती दुसऱ्या दिवशी आपल्याला पेपरामध्ये वाचायला मिळते। तर त्या पद्धतीने ती बातमी वाचणाऱ्याला त्या वेळेला काय काय घटना घडल्या त्या पूर्ण क्रमवार
तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. तर तो क्रम तुमच्या डोळ्यामध्ये, त्या क्रमाचा साचा आराखडा तुमच्या मनामध्ये आधी असला पाहिजे. तो तुम्ही जर व्यवस्थित लिहिला तर बातमी उत्तम होते. लक्षात घ्या, ही शाळेमध्ये तुमच्या स्वच्छता अभियान राबवायचंय, तर त्यासाठी पहिला एक लक्षात घ्या, हा रफ आराखडा तुमच्या डोक्यामध्ये लिहून ठेवा. एक म्हणजे तुम्ही स्वच्छता अभियान राबवणार, त्याच्यासाठी त्याची वेळ, ठिकाण, म्हणजे कुठे झालं हे स्वच्छता अभियान हे लक्षात ठेवून द्या. दुसरं, या स्वच्छता अभियानासाठी तुम्ही कोणते प्रमुख पाहुणे बोलवले. मग लक्षात घ्या, आता स्वच्छता अभियान आहे, मी परत म्हणेन की या कार्यक्रमासाठी एखादा समाजसेवक किंवा एखादा तुमच्या विभागातला नगरसेवक असेल, आमदारही चालेल, अशा व्यक्तींना बोलवा, त्या प्रमुख पाहुणे. त्यानंतर तिसरं, त्या दिवशी काय कार्यक्रम घेतले गेले का, म्हणजे विविध कोणत्या स्पर्धा झाल्या का याचा उल्लेख करा. स्पर्धा झाल्या, त्यांचं बक्षीस वितरण झालं का त्याच वेळेला, कारण लक्षात घ्या, अशा कार्यक्रमाचं तिथेच बक्षीस वितरण होणं फार गरजेचं आहे. आणि यानंतर हा जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाच्या नंतर काही एक नियम असतो की त्याचं आभार मानणं फार गरजेचं आहे. जी कोणी व्यक्ती आपल्याकडे आली त्या व्यक्तीचा आभार मानणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पाचवा आहे त्या कार्यक्रमाचा समारोप, म्हणजे सांगता, त्या कार्यक्रमाचा शेवट. लक्षात घ्या मुलांनो, हे 5 मुद्दे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवले तर मला वाटत नाही बातमी लेखनाचे 5 गुण तुम्हाला मिळणार नाहीत. आणि पुढे जाऊन तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये पत्रकारिता पण उत्तम पद्धतीने करू शकाल. हा पत्रकारितेचा बेस आहे किंवा प्राथमिक स्टेज आहे असं मी म्हणेन. तर निश्चितच ही बातमी लेखन तुम्ही करावी. या बातमी लेखनामध्ये तुम्हाला काय लिहायचंय, काय काय गोष्टी लक्षात ठेवायचे, तर एक लक्षात घ्या, तुमची भाषा आहे ना, ती भाषा भूतकाळातली असावी, म्हणजे घडून गेलेली बातमी भूतकाळी असावी, तशी ती रंजक असावी, म्हणजे वाचनाचा आनंद देणारी असावी. आणि संदिग्ध भाषा वापरू नये. ती बातमी वाचल्यानंतर कळलं पाहिजे वाचणाऱ्याला की काय झालं त्या ठिकाणी, काय काय घडलं, कोणते प्रमुख पाहुणे आले होते, कोणते कोणते कार्यक्रम झाले. म्हणजे एखादी वादविवाद स्पर्धा झाली किंवा एखादी स्वच्छता स्पर्धा झाली, वर्गातली स्वच्छता स्पर्धा झाली, तर त्याचं सगळं प्रस्तुतीकरण किंवा जे लेखन आहे ते इतकं सुंदर आणि क्लिअर ठेवा की तुम्हाला अधिक अधिक गुण मिळतील. भाषा मी मगाशी म्हणत ती रंजक असली पाहिजे. आणि भाषा जो मुख्य विषय आहे, मुख्य विषय, प्रमुख विषय सोडून तुम्ही लिहू नका. म्हणजे प्रमुख विषयालाच धरून ठेवायचं तुम्हाला. म्हणजे इथे म्हटलं ना स्वच्छता अभियान, तर स्वच्छता अभियानाबाबतच ती बातमी असायला पाहिजे. तुम्हाला मध्येच काहीतरी वेगळं लिहावंसं वाटलं तर ते तिथे अपेक्षित नाही. एवढं ही गोष्ट एक फार महत्त्वाची लक्षात ठेवा मुलांनो, की ते त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम गॅदरिंग झालं किंवा मग हळदी कुंकाचा समारंभ, याचा असा काही संबंध नाहीये. तर त्याप्रमाणे तो प्रमुख विषय आहे, तो प्रमुख विषय ठेवायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अशा कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाचा समारोप हा आपण राष्ट्रगीतानेच करतो. त्यामुळे राष्ट्रगीत जनगणमन असेल, वंदे मातरम असेल, त्याने त्याचे समारोप करावा. बरं, हे 4 मुद्दे मुलांना तुम्ही लक्षात ठेवले तर मला वाटत नाही की बातमी तुम्हाला लिखाण करायला कठीण जाईल. तर आता आपण हे 4 पॉइंट लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतोय, 5 पॉइंट आहेत. या 5 पॉइंटने आपण ती बातमी कशी लिहायची ते आपण पाहूया. ओके, चला. आता बघा, मी काय म्हटलं, वेळ आणि ठिकाण. तुमच्या शाळेत स्वच्छता अभियान राबवले अशी बातमी लिहा. तर सुरुवात करताना तुम्हाला ती दिनांक टाकायची आहे. लक्षात ठेवा, तुम्ही 2 ऑक्टोबरला तुमच्या शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. मग बातमी कोणत्या तारखेला येणार? स्वाभाविकच आहे, दुसऱ्या दिवशी येणार. मग ती तारीख लिहिताना तुम्हाला इथे 3 ऑक्टोबर लिहायची आहे. 3 ऑक्टोबर. लक्षात आलं? जे असेल ते. आता बातमी लिहिणारा कोण असतो? तुम्ही आहात, मान्य आहे मला, पण तुम्ही पत्रकार नाही आहात. कुठल्याही बातमी जी दिली जाते त्याला वार्ताहर म्हणतात. तर लिहा, इथे लिहा, आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून, काही लिहा, पण ते लिहिणं गरजेचं आहे, कारण बातमी लिहिणारा पत्रकार असतो.
ओके. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही एवढं सगळं लिहिलं, दिना ऑक्टोबर लिहिलं आमच्या वार्ताहराकडून, पण बातमी कधी वाचली जाते तर त्याचं शीर्षक पाहून. शीर्षक फार महत्वाचं आहे. तर त्या बातमीचं शीर्षक अत्यंत समर्पक असं असलेलं पाहिजे. आता इथे स्वच्छता अभियान राबवल्याची बातमी लिहायला सांगितली तुम्हाला, मग तुम्हाला याचं सुंदरसं शीर्षक तयार करायला आलं पाहिजे. कोणत्या शाळेत राबवलं, काय राबवलं, ती आपल्याला इथे या ठिकाणी सुरुवातीला त्याचं शीर्षकाकडे पण लक्ष ठेवायला पाहिजे. तर लिहा कुठली बातमी आपल्याला लिहायची आहे, स्वच्छता अभियान. मग शाळेचं नाव लिहा. बालनिकेतन मध्ये, बालनिकेतन मध्ये स्वच्छता अभियानाचा जल्लोष. लक्षात ठेवा, स्वच्छता करणं खूप मोठी काम आहे, त्यामुळे तो जल्लोष झाला तरी हरकत नाही. अभियानाचा कार्यक्रम संपन्न असंही चालेल, काही लिहा. त्याचं शीर्षक लिहिणं महत्त्वाचं. लक्षात घ्या मुलांनो, या शीर्षकाला आणि या तारखेला म्हणजे या एवढ्या गुणाला तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. एवढं तुम्हाला 1 गुण देतोय, 1 गुण. म्हणजे लक्षात घ्या शीर्षक किती इम्पॉर्टंट आहे, की शीर्षक किती महत्वाचं आहे. तर शीर्षक तुम्हाला लिहिता यायचं आहे, तारीख टाकायची आणि मग इथून बातमीला सुरुवात करायची. सुरुवात मग लिहा दिनांक 2 ऑक्टोबर रोजी जे काय आहे ते रोजी नागपूरच्या बालनिकेतन विद्यालयामध्ये स्वच्छता अभियान. वेळ विचारली आहे बघा, वेळ टाका. अभियान सकाळी 9 वाजता राबवण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पण या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा वेळ आली. दुसऱ्या मुद्द्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह आला. किती विद्यार्थी उपस्थित होते ते आलं. हे बघा, हे जे लिहितोय हे मी माझ्या मनातलं लिहितोय. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी या शाळेमध्ये, शाळेचं नाव इथे येईल, कोणत्या शाळेत राबवलं गेलं, किती विद्यार्थी उपस्थित होते ते पण टाका. तुम्हाला जे बातमीमध्ये लिहिता येईल ते टाका. विद्यार्थी उपस्थित संख्या लिहा त्यांची. यानंतर आपण हा मुद्दा झाला. प्रमुख पाहुणे कोण होते, तर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री काय असेल ते त्यांचं नाव लिहा, किंवा एखाद्या सामाजिक समाजसेवकाचं नाव लिहा, एखाद्या मंडळाच्या कार्यकर्त्याचं नाव लिहा, पण काही लिहा. या ठिकाणी ते उपस्थित होते, बरोबर आहे. त्यांच्या हस्ते हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबवण्यात आला. मग लिहा तिथे अनेक मुलांनी आपले वर्ग स्वच्छ केले, साफसफाई केली, वर्ग खोल्या स्वच्छ केल्या, शिक्षक वर्ग स्वच्छ केले, मुख्याध्यापक कक्षाची सुद्धा स्वच्छता केली. काही मुलांनी तर न्हाणीघर म्हणजे जे बाथरूम आहे, शौचालय ज्याला म्हणतात, शौचालयही स्वच्छ केले आणि आपली शाळा अत्यंत सुंदर केली. झालं. म्हणजे तर आपण इथे स्पर्धा म्हटलंय ना, म्हणजे म्हणा की शाळेतल्या मुख्याध्यापकांनी या कार्यक्रमासाठी अनेक बक्षिसं ठेवली होती. त्यातील कोणत्या तरी एका वर्गाचं नाव द्या. या वर्गाला प्रथम पारितोषिक मिळाले आणि त्यांचा गौरव मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. हे बघा, बक्षीस वितरण आलं. झालं. आता आभार प्रदर्शन. लक्षात घ्या मुलांना, हे जे मुद्दे जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवले, डोक्यात ठेवले आणि या पद्धतीने जर तुम्हाला हे मुद्दे नसतील तर एखाद्या पेन्सिलीने लिहून ठेवा आणि त्या मुद्द्याप्रमाणे तुम्हाला ही बातमी लेखन करा. मग आभार माना. आता हे आभार कोण मानणार, तर शाळेचा निश्चितच शाळेचे मुख्याध्यापक मानतील किंवा शाळेचा एखादा वरिष्ठ शिक्षक मानेल. त्या वरिष्ठ शिक्षकाचं नाव लिहा. नाव नाही आठवलं, तुमच्या बाईंचं लिहा, तुमच्या वडिलांचं लिहा, पण नाव लिहिणं गरजेचं आहे. आणि आभार मानले आणि कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. अशा तऱ्हेने बालनिकेतन विद्यालय या ठिकाणी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला. 5 मार्क मिळतील मुलांना, निश्चितच मिळतील.